मी होले शिवनाथ किसनराव, RBMB कॉलेज श्रीरामपूर, विषय इतिहास, इयत्ता 12वी। पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास। यातील धर्मयुद्ध म्हणजे काय, त्याबरोबर युरोपातील प्रबोधन जेव्हा समाजातील रूढी, परंपरा, रीतिरिवाज यांच्यामध्ये बाधा उत्पन्न होते, त्यावेळेस विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ पद्धतीने समाजाला पुन्हा जागृत करणे म्हणजे प्रबोधन होय। वैज्ञानिक शोध कोपर्निकसने सांगितलं की पृथ्वी सूर्य केंद्रित आहे। त्याचबरोबर गॅलिलिओने लावलेला शोध, जी दुर्बीण त्याने शोधून काढली, दूरवरचे प्रदेश आपल्याला पाहता येऊ लागले, त्या काळातील राज्यकर्त्यांनी दर्यावर्दींना प्रोत्साहन देऊन नवनवीन प्रदेश शोधण्यास सांगितलं होतं। मग या दुर्बिणीमुळे लांबपर्यंत नजर जायला लागली, वेगवेगळे प्रदेश मनुष्य शोधू लागला, नवनवीन संशोधन मनुष्य करू लागला। विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध आणि भौगोलिक शोध यामुळे आपल्याला शेजारील राष्ट्र जे आहेत तर त्या राष्ट्राविषयी माहिती प्राप्त होते। भौगोलिक शोध आणि शोधक यांच्याविषयी माहिती पाहिजे। मार्को पोलो असेल, बार्थोलोमू डायस असेल, त्याचबरोबर मंगोलियन असेल, त्याचबरोबर ख्रिस्तोफर कोलंबस असेल, वेस्पुसी असेल, यांनी या युरोपियन राष्ट्रातील प्रवाशांनी आपल्या शेजारील आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या वेगवेगळ्या देशांच्या सागरी मार्गाचा शोध लावला। सागरी मार्गाचा शोध लावल्यामुळे त्या ठिकाणी आपणास आयात आणि निर्यात करणं शक्य झालं। ही आयात आणि निर्यात आपल्या देशात उत्पन्न होणारे पदार्थ तिकडं पाठवणे म्हणजेच त्याला निर्यात असं म्हटलं जातं। त्यांच्या देशातील वेगवेगळे पदार्थ आपल्या ठिकाणी आणणं। उदाहरणार्थ भारतात मोठ्या प्रमाणामध्ये साखरेचं उत्पादन होतं, मसाल्याच्या पदार्थाचं उत्पादन होतं, धान्याचं उत्पादन होतं। या वस्तू परदेशात पाठवल्या जात होत्या। तिकडून आखाती राष्ट्राकडून, इराण, इराक सारख्या देशांकडून आपण पेट्रोलियम पदार्थ असतील, पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्यांचा आयात करतो। वेगवेगळ्या देशातून सोने असेल, चांदी असेल, यांची आयात करतो। मग ह्या वेगवेगळ्या वस्तूचं आयात आणि निर्यातीकरण खऱ्या अर्थाने भौगोलिक शोध आणि शोधक यांच्यामुळे आपल्याला सुरुवात झाली होती। मग मागच्या तासाला आपण भौगोलिक शोध आणि शोधक नकाशाच्या साहाय्याने पाहिलं। आजच्या तासाला आपण जो शेवटचा मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजेच औद्योगिक क्रांती। तर हा औद्योगिक क्रांती कशामुळे झाली? धर्मयुद्ध, त्यानंतर वैज्ञानिक शोध, त्यानंतर प्रबोधन आणि प्रबोधनानंतर भौगोलिक शोध आणि शोधक यांच्या मोहिमामुळे खऱ्या अर्थाने एक स्पर्धा सुरू झाली। पूर्वी आपल्या शेजारी कोण राहतं हे आपल्याला माहीत नव्हतं, आपल्या शेजारी राष्ट्र कोणतं हे माहीत नव्हतं, समुद्राच्या पलीकडे एखादा दुसरा देश आहे हे माहीत नव्हतं। मग हे माहिती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली। मग ही औद्योगिक क्रांती काय एकाएकी झाली का? नाही। तत्पूर्वी हस्तउद्योगाच्या साह्याने आपल्या वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या होत्या। हस्तउद्योगाकडून यंत्र उद्योगाकडे वाटचाल म्हणजेच खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांती होय। पूर्वीच्या कालखंडामध्ये हातमागावर वस्त्र तयार केला होता। हाताच्या साह्याने वेगवेगळी मातीची भांडी तयार केली जात होती। मग हाताच्या साह्याने यंत्र तयार करण्याऐवजी जर यंत्राच्या साह्याने कमी वेळेत अधिक वस्त्र तयार होत असेल, मग यामध्ये धावता ढोटा असेल, स्पिनिंग जिनी असेल, या वेगवेगळ्या म्यूल असेल, हे यंत्र शोधल्यामुळे त्या ठिकाणी गती आली। चरख्याच्या साह्याने वस्त्र तयार करण्याऐवजी या म्यूल नावाच्या, धावता ढोट्या नावाच्या, स्पिनिंग जिनी नावाच्या यंत्राने अधिकाधिक वस्त्र कमी वेळेत, कमी श्रमात तयार होऊ लागलं आणि मजुराची उपलब्धता सुद्धा त्या ठिकाणी कमी लागली। त्यामुळे औद्योगिक क्रांती। मातीची भांडी तयार करण्यापेक्षा वेगवेगळ्या भट्ट्या तयार झाल्या, त्या ठिकाणी वेगवेगळी भांडी हजारो तयार करता आल्या। लाकडाच्या वेगवेगळ्या कारागिरांनी हाताने तयार करण्यापेक्षा कारखान्यात वेगवेगळ्या लाकडावरती नक्षीकाम केलं जाऊ लागलं, सुरेख। चांभाराने बनवणाऱ्या वेगवेगळ्या चपलाऐवजी त्या ठिकाणी वेगवेगळ्या
कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या टाच आणि तळवे जोडता येऊ लागल्यामुळे अगणित बूट, अगणित चपला, वेगवेगळ्या चमड्याच्या वस्तू तयार होऊ लागल्या, सोन्याचे वेगवेगळे आभूषण तयार होऊ लागले. म्हणजेच हस्तउद्योगाऐवजी यंत्र उद्योगाच्या माध्यमातून कमी वेळात, कमी श्रमात, कमी भांडवलात अनेक वस्तू तयार होऊ लागल्या. त्यामुळेच खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांतीमुळे प्रचंड बदल त्या ठिकाणी घडून आलेले होते. आणि हे बदल 18व्या आणि 19व्या शतकात सुरू झालेले होते. बाष्पशक्ती आणि जलशक्तीचा वापर या 18व्या 19व्या शतकात या उद्योगामध्ये, कारखान्यातील मशीन चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला. यामुळे भांडवलशाहीचा मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. वेगवेगळ्या यंत्राच्या साहाय्याने युरोपामध्ये वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यास सुरुवात झाली. औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे आवश्यक असतो. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्याची मालकी किंवा उद्योगधंद्यामध्ये गुंतवणूक करण्याचे साठी आवश्यक असणारं जे भांडवल आहे, तर ते भांडवल ज्याच्याकडे आहे असा एक भांडवलदार वर्ग आवश्यक. वेगवेगळे उद्योग जर करायचे असेल, आपल्याला जर एखादा छोटासा व्यवसाय टाकायचा असेल तर त्यासाठी आपल्याला भांडवलाची आवश्यकता. छोटंसं हॉटेल टाकायचं असेल तर त्या हॉटेलासाठी जागा पाहिजे, त्या जागेसाठी उपलब्ध करणे, त्यानंतर त्याचं बांधकाम करणे, त्या उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू करणे, त्या वस्तूंची आवश्यकता, हॉटेलची जागा, त्याचबरोबर आपल्याकडं काही आर्थिक पैशाची आवश्यकता असते, ही सर्व तरतूद करणे म्हणजे भांडवलाची व्यवस्था. मग ह्या छोटंसं उदाहरण सांगितलं, चहाच्या टपरीचा असेल, हॉटेलचा असेल, एखादा कारखाना टाकायचा असेल, साखर कारखाना, तर तो कारखानदार प्रमुख व्यक्ती काय करतो? सर्वसामान्य व्यक्तीकडून शेअर्स, 2-2 हजाराला शेअर्स घेऊन हजारो व्यक्ती एकत्र बांधल्या जातात. उदाहरणार्थ जर 5,000 व्यक्ती जर त्या ठिकाणी एकत्ररित्या आल्या, या 5,000 व्यक्तींनी 2,000 रुपयाप्रमाणे जर पैसे त्या ठिकाणी गुंतवले तर 5 दुने 10 या पद्धतीने त्या ठिकाणी आपोआप लाख रुपये त्या ठिकाणी उभा राहतात. मग ह्या 5,000 व्यक्तींनी जर असे पैसे जर गुंतवले, असे पैसे जर दिले तर शेअरच्या रूपातून भांडवल गोळा होतं आणि ते सर्वांच्या मालकीचा एकूणच सहकार तत्वावरती उभा राहणारा कारखाना उभा राहतो. मग हे उद्योग चालू करण्यासाठी एक भांडवलदाराची आवश्यकता असते. आणि भांडवलदार वर्ग जो आहे तर तो भांडवलदार शाहीचा विकास नंतरच्या कालखंडामध्ये उद्योग निर्माण करण्यासाठी झालेला होता. भांडवलशाहीची जी वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्ये सांगत असताना कमीत कमी किमतीत वस्तू तयार करणे. आता कमीत कमी जर किमतीत वस्तू तयार करायची असेल तर त्यासाठी लागणारा कच्चा माल कमीत कमी किमतीत खरेदी करता आला पाहिजे. त्यासाठी कमी श्रमात मजूर त्या ठिकाणी राबवता आले पाहिजे. त्या ठिकाणी प्राप्त झालेली वस्तू बाजारपेठेमध्ये आपली मक्तेदारी असली पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला ती वस्तू विकायची आहे, त्या बाजारावरती आपला हुकमी ताबा असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती वस्तू कमीत कमी किमतीत बनवता येते, ती कमीत कमी किमतीत विकता येते. श्रमाचा मोबदला कमी द्यावा लागतो. जर आपण वस्तू करत आहेत तयार, साखर कारखान्यामध्ये साखर तयार करण्याचं काम करत आहेत, त्या कारखान्यामध्ये 200 मजूर आहेत, बाहेर बाजारामध्ये तर त्या मजुरांना 500 रुपये रोज आज मिळतोय, तर पूर्वीच्या कालखंडामध्ये 50 रुपये सुद्धा दिला जात नव्हता. मग या कमी किमतीमध्ये या युरोपियन राष्ट्रांनी पूर्वीच्या कालखंडामध्ये मजुरांना राबवून घ्यायचं. भारतासारख्या वसाहतीतून कच्चा माल वस्त्र उद्योगासाठी आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचं उत्पादन घेतलं जात होतं. ही कपाशी कमीत कमी किमतीमध्ये खरेदी केली जायची आणि त्यावरती प्रक्रिया करून त्याच वस्तू भारतामध्ये मजुरांना कमी मजुरी दिली जायची आणि विकण्यासाठी ज्यावेळेस ह्या कमी किमती द्यायच्या, आपल्या हाताने तयार केलेल्या ओबडधोबड वस्त्र जे आहे तर ते ओबडधोबड वस्त्र जर 100 रुपयाला मिळत असेल आणि यांनी कारखान्यात तयार केलेला क्वालिटीचा माल जर 80 रुपयात मिळत असेल तर आपोआपच आपले हस्तमागावर चालणारे उद्योग जे आहेत, व्यवसाय जे आहेत तर ते बंद पडले. कारागीर बेकार झाले, कारागिरांना त्या ठिकाणी वाईट दिवस आले. एकूणच या औद्योगिक क्रांतीमुळे भारतातील उद्योगधंदा जो आहे, व्यवसाय जो आहे, छोटे छोटे कारागीर वर्ग जे आहे तर ते मोडकळीत आले होते आणि अधिक नफा मिळवणे हा त्यांचा एक वैशिष्ट्य सांगितलं. तर कमीत कमी किमतीत वस्तू बनवणे, श्रमाचा मोबदला कमी देणे, अधिक नफा त्या ठिकाणी मिळवणे
हे एकूणच भांडवलशाही वर्गाचे वैशिष्ट्य म्हणून त्या ठिकाणी सांगितले जातात. जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या हेतूने कमी किमतीत कच्चा माल खरेदी करणे, मजुरांना कमी मजुरी देणे आणि त्यानंतर बाजारात पेठेत जर आपली मक्तेदारी असल्यामुळे कमीत कमी किमतीत वस्तू विकून तिची किंमत ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना नफा जास्तीत जास्त त्या कालखंडामध्ये हा मिळत होता. अशी या भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगी मालकी असल्यामुळे उत्पादकाला वस्तूचे उत्पादन करून तिची किंमत ठरवण्याचा अधिकार होता. खाजगी मालकी असल्यामुळे वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार, ज्या काही वस्तू बाजारामध्ये विकण्यासाठी आपण उपलब्ध करत आहोत तर त्या वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार त्यांना होता. तुम्ही पहा, शेतकरी आपला वेगवेगळे पिकं शेतामध्ये घेतो, आपल्याकडे असेल नसेल तेवढी सगळ्या पैसा अडका त्या ठिकाणी गुंतवतो, परंतु पिकवलेल्या पिकाला, पिकवलेल्या धान्याला त्या ठिकाणी त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. सर्वात मोठा गुंतवणूकदार जर असेल, आपल्या देशाचा जर पोशिंदा कोणी असेल, ज्याच्यावर सगळेजण अवलंबून आहेत, परंतु त्याला त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. बाजारात गेला तुम्ही तर 10 रुपयाला मेथीची जुडी सांगितल्यानंतर तुम्ही म्हणतात 5 रुपयाला द्या ना. 5 रुपयाला त्याने दिली तर आपण म्हणणार 3 रुपयाला द्या ना. म्हणजे अशा किमती आपण ठरवतो, ग्राहक ठरवतोय. परंतु या युरोपियन राष्ट्रांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या कारखान्यातील वस्तू आहेत, तर त्या वस्तूंची किंमत ठरवण्याचा या खाजगी उद्योगदारांनी ही वस्तू तयार करण्याची मालकी मिळवली. त्या वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकारसुद्धा त्यांनी आपल्या स्वतःकडे ठेवला. तसेच नफ्याचं प्रमाणसुद्धा ठरवणे याचं स्वातंत्र्य त्यांना होतं. मग एखादी वस्तू तयार केल्या, त्यासाठी जो खर्च येतोय त्या खर्चापेक्षा किती नफा मिळवायचा, नफ्याचं प्रमाण किती असायला पाहिजे याचं अधिकार मात्र त्यांनी ठेवले होते. आणि वस्तू निवडण्याचा, खरेदी करण्याचा अधिकार उपभोक्त्याला ठेवलेला होता. मग आपण बाजारात गेल्यानंतर कोणती वस्तू घ्यायची हा अधिकार, कपडे घ्यायचे, आपल्याला एखादा ड्रेस घ्यायचा आहे, मोठ्या दुकानात गेलो आपण कोहिनूरसारख्या, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नाना प्रकारचे वस्त्र असतात. मग आपल्याला जे आवडतंय ती वस्तू आपण त्या दुकानातून खरेदी करतो. त्या दुकानदाराने उदाहरण द्यायचं झालं तर तोच माल बडोद्यावरून, सुरतवरून खरेदी केलेला असतो. एखादी जीनची पॅन्ट जर त्यांनी 500 रुपयाला खरेदी केली असेल तर ती 500 रुपयाला खरेदी केलेली जीनची पॅन्ट आपल्याला 1000 रुपयाला विकत घ्यावं लागते. तुम्ही म्हणता कसं काय? त्या दुकानामध्ये काम करणारे 200 मजूर असतील, त्या दुकानातील AC असेल, त्या दुकानातील लाईट बिल असेल, हे सगळ्यांचा खर्च जाऊन ती वस्तू आपल्याला 1000 रुपयाला विकली जाते. होलसेल भावात त्यांनी आणलेली असते. म्हणजे त्या वस्तूचा किंमत ठरवण्याचा अधिकार त्या दुकानदाराला आहे, उद्योगाला आहे. त्या उद्योगाला तो अधिकार दिलेला आहे. नफा किती मिळवायचा आहे हा अधिकार त्याला आहे. म्हणजेच त्या कालखंडामध्ये या युरोपियन राष्ट्रांनी खाजगी मालकी त्या ठिकाणी वस्तू तयार करण्याची मिळवली. वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. नफा किती मिळवायचा त्याचा अधिकार आहे. फक्त वस्तू निवडण्याचा अधिकार तो ग्राहकाला दिला होता. या गोष्टी या भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अंतर्भूत असतात. म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये एखादी वस्तू तयार करण्याचा, कारखाना काढण्याचा अधिकार त्या वैयक्तिक कारखानदाराला आहे. वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार त्याला आहे. कमीत कमी श्रमामध्ये कशी वस्तू तयार करता येईल हा अधिकार त्याला आहे. आणि फक्त अधिकार काय आहे? ग्राहकाला वस्तू निवडण्याचा, सांगेल ती किंमत द्यायचा, ह्या अधिकार त्या ठिकाणी या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सांगितलं आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल परिस्थिती होती. एखाद्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असल्याशिवाय वेगवेगळे उद्योग, व्यवसाय हे उभे राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. हे नेतृत्व निर्माण होण्यासाठी तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरली. मावळसारखा जो प्रदेश आहे तर त्या मावळसारख्या प्रदेशामध्ये डोंगराळ भाग,
डोंगराळ भागामध्ये राहणारे व्यक्ती काटक असतात, चतुर असतात, चपळ असतात. मग आपोआपच त्या ठिकाणी हे नेतृत्व निर्माण झालं. मगध साम्राज्य निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी लोखंडाची उपलब्धता, हत्तीची उपलब्धता, घनदाट अरण्य, सुपीक प्रदेश, यामुळे सुपीक प्रदेशातून मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पन्न, घनदाट अरण्य, याचा उपयोग वेगवेगळ्या वस्तू त्यांना उपलब्ध झाल्या. खनिजाची उपलब्धता, लोखंडाच्या उपलब्धतेमुळे तलवारी म्हणा, ढाली म्हणा तयार करता येऊ लागल्या. हत्तीची उपलब्धता, घोड्यांची उपलब्धता असल्यामुळे मगधासारखं विशाल साम्राज्य तयार झालं. म्हणजे कुठल्याही गोष्टीमागे ह्या वेगवेगळ्या गोष्टींची कारणं जे पद्धतीने आवश्यक असतात, त्याच पद्धतीने इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी लोहखनिज आणि कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात होते. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का घडून आली? तर या औद्योगिक क्रांती घडून येण्यामागे इंग्लंडमध्ये उपलब्ध असणारी जी साधनं आहेत, तर ती साधनं आवश्यक ठरलेली आहेत. तर यामध्ये जी साधनं आहेत, तर ती म्हणजेच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारे लोहखनिज, म्हणजेच लोखंडाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होती, कोळशाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होती, लोहखनिज आणि कोळसा याच्या उपलब्धतेमुळे एक पूरक परिस्थिती इंग्लंडमध्ये निर्माण झाली होती. आणि या परिस्थितीमुळे तेथील व्यवसाय मोठ्या प्रमाणात भरभराटीला त्या ठिकाणी आला होता. तदनंतर इंग्लंडचं हवामान कसं होतं? दमट हवामान, हवामानाची अनुकूलता, वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे उद्योग, वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळ्या पिकांची उपलब्धता करण्यासाठी हवामानाची सुद्धा आवश्यकता असते. आपल्या तिकडे उष्ण हवामान आहे, ज्वारी, बाजरी, गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. श्रीनगर, जम्मू काश्मीर या भागामधील हवामान थंड असतं, त्या ठिकाणी सफरचंदाचं उत्पादन घेतलं जातं. आपल्याकडे जर सफरचंद लावले तर येतील का? मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल का? नाही, कमी प्रमाणात उत्पन्न. थंड हवामानाची आवश्यकता असते. म्हणजेच हवामानाची जी अनुकूलता आहे, इंग्लंडमध्ये दमट हवामान असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कापड उद्योग व्यवसाय जो आहे, तर तो भरभराटीत येण्यासाठी त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला. इंग्लंडच्या ताब्यातील वसाहतीचा मोठा प्रदेश, उत्पन्नासाठी लागणारा कच्चा माल, त्यांच्या ताब्यात असणाऱ्या वेगवेगळ्या वसाहती, याचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला. त्या वसाहतीतून उत्पन्न प्राप्त होणारा कच्चा माल जो आहे, तर तो कच्चा माल त्यांच्या ताब्यात असणाऱ्या वसाहतीतून प्राप्त होणारा कच्चा माल हा सुद्धा एक प्रकारे इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीस अनुकूल ठरलेला घटक म्हणून सांगितला जातो. त्यांच्यात सगळ्यात जास्त भूप्रदेशावरती युरोपियन राष्ट्रांच्या ज्या वसाहती होत्या पैकी इंग्लंडच्या जास्त होत्या. आणि या वसाहतीतून प्राप्त होणारा कच्चा माल की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तू तयार करणं इंग्लंडला शक्य आलं. नाविक सामर्थ्याच्या जोरावरती हा कच्चा माल प्राप्त केला होता. आणि हा कच्चा माल ज्या काही नाविक सामर्थ्य त्यांचं होतं, वेगवेगळ्या देशातून हा कच्चा माल इंग्लंडला आणला होता. त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून तोच पुन्हा त्या ठिकाणी विकण्यासाठी नेला होता. एकूणच त्याचा वापर मोठ्या प्रमाणात त्यांनी केला आणि तो माल एक प्रकारे विक्रीसाठी पाठवण्यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला होता. ज्या वस्तू विकल्या होत्या त्या नफ्यातून इंग्लिश व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भांडवल उपलब्ध झालं. जो नफा त्यांना प्राप्त होत होता, तर त्या नफ्यातून अतिरिक्त भांडवल या इंग्लंडमधील लोकांना मोठ्या प्रमाणात निर्माण झालं. आणि हे अतिरिक्त भांडवल ज्यावेळेस त्यांच्याकडे प्राप्त आलं, तर ते अतिरिक्त भांडवल ते पुन्हा व्यवसायात गुंतवणूक होते. तुम्ही पहा, एखाद्याकडे जर 50-50 लाख रुपये पडून असतील, शिल्लक असतील, अतिरिक्त भांडवल एखाद्या व्यक्तीकडे असेल, त्या
त्या व्यक्तीने 10-20 एकर जमीन विकत घेतली, त्याच शहराच्या ठिकाणी मोकळ्या ठिकाणी जागा घेतली, त्याचे प्लॉट पाडले, येणेकरून ते जर विकले तर त्या अतिरिक्त भांडवलामुळे जर त्या 50 लाखाचे जर कोटी रुपये तयार होत असतील तर त्या कोटीचे आणखी 5-10 वर्षामध्ये 2 कोटी, म्हणजेच ज्याच्याकडं दाम आहे त्याचं काम लवकर होतं. या उक्तीप्रमाणे या अतिरिक्त भांडवल जे ब्रिटिशांना मिळत होतं त्या नफ्यातून, त्या भांडवलातून त्यांनी आणखी व्यवसाय, आणखी उद्योग भरभराटीत आणण्याचं काम हे केलं होतं. श्रम कमी मोबदल्यात श्रम उपलब्ध होतं, वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढू न देणे, त्याच्यामुळे त्यांना शक्य आलं. आणि या पार्श्वभूमीमुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आणि या औद्योगिक क्रांतीचा मोठ्या प्रमाणावर दूरगामी परिणाम हे भारतावर झाले होते. ते म्हणतात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि याचे दूरगामी परिणाम भारतावर कसं काय झाले, तर वेगवेगळ्या देशांमधील होणाऱ्या घडामोडींचा फायदा तोटा इतर राष्ट्रामध्ये होत असतो. तुम्ही पहा, चीनमध्ये कोरोनाचे विषाणू तयार करण्यात आले. कशासाठी तयार केले होते या चीनने? महासत्ता बनण्यासाठी. अमेरिका जागतिक लेवलवरती महासत्ता आहे. पहिले युद्ध शस्त्रास्त्रांनी लढले गेले, परंतु आता शस्त्रास्त्रांनी नाही तर जैविक असो. जैविक म्हणजेच विषाणूंच्या माध्यमातून युद्ध. या चीनने हा कोरोनासारखा विषाणू तयार केला इतर देशावरती, त्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी, आणि त्याचे परिणाम आज आपल्या देशापर्यंत आले, आपल्या राज्यापर्यंत, आपल्या जिल्ह्यापर्यंत, आणि आज आपल्या गावापर्यंत वेगवेगळे व्यक्ती या कोरोनाने बाधित होत आहेत. यामुळे काय, सामान्य लोकांचं काम गेलं, अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. संपूर्ण पैसा त्या मरिजांना नीट करण्यासाठी, लक्ष आपलं विकासाचं आहे का, रस्ते, पाणी, वेगवेगळे उद्योग धंदे हे मागं पडले. आता फक्त आणि फक्त सगळ्या जगात एकच समस्या आहे, ती कोरोना, आणि सगळा पैसा, आर्थिक निधी खर्च होतोय तो कोरोनावरती. मग विकास या ठिकाणी खुंटला गेला, थांबला. म्हणजे काय झालं, आर्थिक व्यवस्था कोलमडली आणि आपोआप चीनने आपला हेतू साध्य केलेला आहे. जागतिक लेवलवरती हे भयानक संकट त्यांनी सोडून दिलं आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम त्यांच्याकडं त्याचे लस असल्यामुळं त्यांनी लवकरात लवकर आपला देश सावरण्याचं काम केलं आहे. अमेरिकेसारखा देश, त्याचबरोबर भारतासारखा महान किंवा मोठा देश या समस्येशी आता झुंजतोय, त्या समस्येतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु चीनमध्ये आता कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात ही समस्या राहिलेली. मग हे भांडवलदार वर्ग, उद्योगधंदे करणारे आपला व्यवसाय कशा पद्धतीने वाढवायचा, इतरांना कसं अडचणीत आणायचं हा प्रयत्न करत असायचे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, परंतु आपला कारागीर बेकार झाला, आपला हस्तउद्योग बंद पडला, हातावर तयार करणारे चरखे बंद झाले, हातावर तयार करणारे कुंभाराचा व्यवसाय बंद झाला, मातीची भांडी तयार करणारा, हाताने तयार करणारा, दावे विणणारा जो वर्ग होता तो बंद झाला, हाताने तयार करणारे आभूषणं बंद झाली आणि कारखान्यात तयार होऊन येणारा माल बाजारामध्ये कमी किमतीत यायला लागला. उदाहरणार्थ, आपल्या कारागिराने एखादी लाईटचं उत्पादन तयार केलं, लाईटची माळ तयार केली, 400-500 रुपये किंमत, आणि चायनावरून आलेली जी माळ आहे लाईटची 20 रुपयात उपलब्ध होते. लोक 20 रुपयाची माळ गणपतीसाठी, नवरात्रासाठी, महालक्ष्मीसाठी खरेदी करतात आणि आपल्या वस्तूला बाजारात किंमत राहत नाही, ग्राहक उपलब्ध होत नाही. हेच भारताशी झालं. म्हणजे भारतातील उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला, कापड उद्योग त्या ठिकाणी मंदावला. सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचं ठरलं आणि रेल्वे वापरात आल्यामुळे युरोपियन राष्ट्राचा माल भारतातील खेडोपाडी नेणं त्यांना शक्य आलं. यातूनच भारताचं आर्थिक शोषण एक प्रकारे सुरू झालेलं होतं. आणि यातील शेवटचा मुद्दा आर्थिक राष्ट्रवाद. मग आर्थिक राष्ट्रवाद कशा पद्धतीने सुरू झाला, या भांडवलशाही राष्ट्राने कशा पद्धतीने आपल्या वस्तू बाजारात विकण्यासाठी बाजारपेठा काबीज केल्या आणि या बाजारपेठा काबीज केल्यामुळे आपल्याला त्यांच्याच वस्तू कशा पद्धतीने खरेदी कराव्या लागतील ही मक्तेदारी त्यांनी भारतामध्ये कशा पद्धतीने निर्माण केली, तर हे आपण आता पाहिलं. आणि शेवटचा मुद्दा आर्थिक राष्ट्रवाद. औद्योगिक क्रांतीनंतर
आर्थिक राष्ट्रवाद तर या आर्थिक राष्ट्रवादामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवादात आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी कशी करायची, स्पर्धक राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला. आपला प्रतिस्पर्धी जो देश आहे त्याची आर्थिक नाकेबंदी कशी करायची, त्याचा माल जर आपल्या देशामध्ये विकायला येत असेल तर त्या मालावर जास्तीत जास्त जकात कशी लादता येईल. आपले प्रतिस्पर्धी राष्ट्र ज्या ठिकाणी वसाहत स्थापन करत आहेत आपण सुद्धा त्या ठिकाणी वसाहत स्थापन करायची, प्रसंगी त्याच्याबरोबर दोन हात करायचे, युद्ध करायचं आणि त्याची वसाहत नष्ट करून आपली वसाहत कशी चालू करायची. एखाद्याचं किराणा दुकान गावात जर चांगलं चालायला लागलं तर गाववाल्याच्या इतर लोकांच्या जसं पोटात दुखायला लागतं शेजारी दुसरं दुकान टाकलं जातं. एखाद्याचं हॉटेल चांगलं चालत असेल त्याच्या शेजारी 4 हॉटेल टाकले जातात. म्हणजे ही झालं गावातील व्यावसायिक स्पर्धा. तीच व्यावसायिक स्पर्धा या आर्थिक राष्ट्रामध्ये आर्थिक राष्ट्रवादामध्ये दिसून येते. एखाद्या देशाचं जर आर्थिक विकास चांगला चालला असेल तर तो कसा खुंटवायचा, स्पर्धा कशी निर्माण व्हायची, त्याची नाकेबंदी कशी करता येईल, त्याची बाजारपेठ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बाजारपेठ टाकायची, प्रसंगी त्याच्याशी युद्ध करायचं, ही नीती त्या कालखंडामध्ये अवलंबली जात होती. प्रतिस्पर्ध्याशी संघर्ष त्या ठिकाणी केला होता. आर्थिक राष्ट्रवादाचा समावेश औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पन्नाचा जन्म दिला त्याच अतिरिक्त उत्पन्नाने आर्थिक राष्ट्रवादाला पर्यायाने साम्राज्यवादाला बळ देण्याचं काम केलं होतं. ज्या औद्योगिक क्रांतीने जास्तीत जास्त वस्तू तयार होऊ लागल्या त्याचमुळे आर्थिक राष्ट्रवाद आणि आर्थिक राष्ट्रवादामुळे साम्राज्यवादाला बळ दिलं. यातूनच भांडवलदारांसाठी नवा बाजारपेठांची आवश्यकता, कच्च्या मालाची पुरवठा केंद्र शोधणे, त्याचा अविरत पुरवठा चालू ठेवणे, त्यासाठी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, ती गुंतवणूक अबाधित राखणे असे चक्र सुरू झाले. त्यासाठी वसाहतीचं शोषण करणे सुरू झालं. भारत ही इंग्लंडची वसाहत होती. कमीत कमी किमतीत कच्चा माल कसा मिळेल, कमीत कमी किमतीत मजूर कसे मिळतील, कमीत कमी किमतीत हा माल पक्का माल कसा बनवला जाईल आणि जास्तीत जास्त किमतीत हा माल भारतामध्ये आणून कसा विकला जाईल हे धोरण ब्रिटिशांनी अवलंबलं. मग या वसाहतीतील लोकांचं, शेतकऱ्यांचं, मजुरांचं शोषण त्याने केलं. यालाच आर्थिक शोषण असं म्हटलं जातं. आणि आर्थिक शोषणाचा सिद्धांत त्या कालखंडामध्ये दादाभाई नौरोजींनी मांडला होता. त्या आर्थिक निस्सारणाच्या सिद्धांतामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, भारत ही इंग्लंडसाठी दुभती गाय होती आणि त्यावरती पोचणारे ब्रिटिश पंच एक उदाहरण दिलं होतं त्यांनी. भारतीय संपत्ती म्हणजेच गंगा नदी. मग हा पंच गंगा नदीमध्ये बुडवला जात होता आणि तोच पंच इंग्लंडमध्ये रिकामा केला होता. पंच जो पाणी शोषण्याचं काम करतो, भारताचं शोषण इंग्रज करत होते. पंच गंगा नदीमध्ये बुडवायचा म्हणजेच भारताचं आर्थिक शोषण करायचं. तोच पंच इंग्लंडमधील थेम्स नदीमध्ये पिळून काढायचा म्हणजे ती संपत्ती इंग्लंडला वहन केली जात होती. या पद्धतीने या भांडवलशाही अर्थव्यवस्थेने, या औद्योगिक क्रांतीने साम्राज्यवादाला बळ दिलं. त्यातूनच एक प्रकारे भारताचं वेगवेगळ्या वसाहतींचं मोठ्या प्रमाणे आर्थिक शोषण सुरू झालं. टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकीकरण, वंशश्रेष्ठत्वाची कल्पना या प्रवृत्तीमुळे साम्राज्यवाद अधिकच वाढीत लागला. यामुळे इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी इत्यादी राष्ट्रांनी कित्येक लक्ष चौरस मैल प्रदेश आपापल्या साम्राज्याला जोडून घेतला. मग अशा पद्धतीने आपल्याला औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद कशा पद्धतीने सुरू झाला, वेगवेगळ्या वसाहतींचं शोषण कशा पद्धतीने सुरू झालं हे आपण पहिल्या तासामध्ये पाहिलं. एकूणच पहिल्या प्रकरणामध्ये धर्मयुद्ध, त्याचबरोबर प्रबोधन, विज्ञानाचा विकास, भौगोलिक शोध आणि शोधक आणि तदनंतर या सर्व परिस्थितीमुळे ज्या पद्धतीने औद्योगिक क्रांती घडून आली त्याचा सर्वसामान्य जनतेवरती, राष्ट्रावरती कसा परिणाम झाला आणि त्यातूनच आर्थिक राष्ट्रवाद कशा पद्धतीने निर्माण झाला हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासले आहे. धन्यवाद.